नमस्कार, मी उषाच फूड मंत्रामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी वेगळी एक रेसिपी घेऊन आलेली आहे, तवा वांगे फ्राय। तुम्ही वांग्याची भाजी खाला असणार, वांग्याचं भरीत खाला असणार, तर ह्या पद्धतीने करून बघा। हे छान लागतं, दिसायला पण छान लागतं। जसं आपण फिश फ्राय करतोय तसं हे तवा वांग फ्राय आहे। वेगळी पद्धत आहे, दिसायला पण वेगळं दिसतंय। तर एकदा नक्की करून बघा। तुम्हाला मी आता पुढची रेसिपी सगळी कृती करता करता दाखवते। हे बघा, त्यासाठी मी असे मोठे भरताचे वांगे असते का नाही, भरीत करायसाठी ते वांग मी घेतलं आहे। चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे वांग मी। हे आता तुम्हाला कसं चिरायचं दाखवते मी। हे बघा, हे असं आहे ना, हे असं व्यवस्थित मधोमध असं झालं पाहिजे। देठासकट चिरायचं मात्र। हे बघा, आता मी असं वांग चिरून घेतलं आहे मधोमध व्यवस्थित अगदी असं देठासकट। हे ना, आता ह्याच्यावर आपण मीठ आणि हळद चोळून घेऊया। असं थोडीशी मीठ आणि हळद चोळून घ्यायचं, मग त्याला चिरायचं आहे दोन्ही साईडनं। परत कसं चिरायचं मला दाखवते मी। असं हे चोळून घ्यायचं आपण व्यवस्थित दोन्ही साईडनं, पण दोन्ही साईडनं असं त्याला मीठ हळद लावून व्यवस्थित चोळून घ्यायचं। असं हे मोठं वांग असणार, बिया सकट छान असं ह्याचं भरीत, ह्याचं असं वांगही छान लागतं। आता असं चिरायचं आहे, असं असं पूर्ण जाऊ द्यायचं नाही खाली, असं त्यात फक्त मसाला भरला पाहिजेत। असं चिरायचं, हे बघा असं, आणि असं पण चिरायचं, त्यात मसाला पूर्ण असा गेला पाहिजेत। हे बघा असं, त्यात असा मसाला जाऊन बसला पाहिजे आत। मी असंच दुसरं पण चिरून घेते। आता वांग्यामध्ये भरायचा मसाला मी दाखवते। हे मी दही घेतलं आहे, हे अर्धा कप दही आहे। चांगलं असं आंबट घ्यायचं नाही, फ्रेश दही घ्यायचं। ही मिरची पूड आहे, ही मिरची पूड थोडी घेतली आहे। हे खसखस आहेत, हे खसखस पण यात घालायचं, दिसायला पण छान दिसतं आणि टेस्ट छान येते तिच्यामुळं। आणि धना जिरा पूड आहे, ही पण यात घालते मी। ही धना जिरा पूड आहे, ही पण यात घालते। हे पांढरे तीळ आहेत, हे पण यात घालते। हे पण छान दिसतात आणि दिसायला पण सुंदर चवीला पण टेस्ट छान येते त्याच्यामुळे। आणि ही कस्तुरी मेथी आहे, आरोग्यासाठी चांगली असते, हेल्दी असते। ही कस्तुरी मेथी यात घालायची। आलं लसूण पेस्ट आहे, हे बघा आलं लसूण पेस्ट आहे। हा चिकन मसाला आहे, आणि हा गरम मसाला आहे। आणि थोडीशी कोथिंबीर आहे, बारीक चिरून घेतलेली आहे। आणि ह्याच्यामध्ये मी तूप घालणार आहे, तुपामुळे टेस्ट छान येते। असं हे त्यावर थोडं तूप घालायचं, आणि लागलं तर पाणी घालायचं। यात सगळं व्यवस्थित झालेलं आहे, पाण्याची गरज नाही आहे यात। हे बघा, असं लई पण पातळ होऊन चालत नाही, असंच पाहिजे हा मसाला। आता हा असा वांग्याला मीठ घालायचं, वांग्याला मीठ लावलेलं असतं, मीठ घालायचं नाही। हे बघा, आता सगळा मसाला आता मिश्रण व्यवस्थित करून रेडी आहे, सगळा व्यवस्थित मिक्स केलेला आहे। आता ह्या वांग्यावर असा भरायचा, त्याच्यामध्ये असं व्यवस्थित गेला पाहिजे तो। हे बघा, असा हा भरायचा, जसं आपण फिशला भरतो ना तसंच अगदी व्यवस्थित, अगदी असा सगळीकडून लागला पाहिजे असा मस्त। बघा, फिशमध्ये ह्याच्यामध्ये फक्त टेस्टमध्ये बदललं, सगळं सारखंच वाटतं। फिश खायचं विसराल तुम्ही, इतकं छान हे वांगं भरलं वांगं होतं, तवा फ्राय वांगं। भरलं वांगं पण तुम्ही खाल्लं असणार, तर हे वांगं एक वेगळंच असतं। दिसायला पण वेगळं दिसतं, आणि लागायला पण, टेस्टला पण, चवीला पण रुचकर मस्त असं वांगं होतं। हे बघा, असं पूर्ण मसाला भरायचा याच्यावर। हे बघा कसा भरलेला आहे। आणि त्या वांग्याला पण मी असा मसाला भरून घेते। हे बघा, आता आपली वांगी भरून, माझं मोठं असल्यामुळे मी त्यात 4 भाग केलेले आहेत। आता आपली वांगी भरून तयार आहेत। आता हे फ्राय करायचे आपण, जसं फिश फ्राय करू, थोडे तेलावर असे एकदम फ्राय करायची। आता आपण फ्राय करूया वांगी। ह्याच्यात मीठ आणि हळद अजिबात घालायला, पहिल्यांदा लावलेलं असते ना, त्याच्यामुळे मीठ आणि हळद अजिबात घातलं नाही मी। तुमच्या टेस्टनुसार तुम्ही घाला, मी काय घातलं नाही। तर आता पहिला फ्राय करूया। आता आपण तवा फ्रायवर
वांगं ते फ्राय करून घेऊया. बघा मी आता लोखंडी पॅन ठेवलेला आहे, तवा ठेवलेला आहे. त्याच्यावर आता आपण ते फ्राय करून घेऊया. हे बघा कसं मस्त दिसतं. तेल माझं चांगलं गरम झालेलं आहे. आता मी त्याच्यावर फ्राय करायला ठेवते. बघा कसं मस्त झालेलं आहे. आता हे लो गॅसवर करून घ्यायचं, कारण का ते वांगं पूर्ण शिजलं पाहिजे आतमधलं. तर लो गॅसवर कणी 5-5 मिनटं दोन्ही साईडनं हे करून घ्यायचं. आधी पहिला एक साईड 5 मिनटं आपण भाजून घेऊया आणि मग दुसरी साईड पलटून घेऊया. हे बघा कसं छान दोन्ही साईडनं भाजले. बघा कसं मस्त, किती छान फिशसारखं दिसते. कसं बघा मस्त दिसायला पण छान आहे, खायला पण भरपूर टेस्ट आहे. आता आपण हे सर्व करण्यासाठी काढून घेऊया. दोन्ही साईडनं पण व्यवस्थित भाजलेलं आहे. आता आपण हे सर्व करण्यासाठी, आणि तेल पण नाही, फक्त 2-3 टीस्पून तेल लागतं याला. तेल पण जास्त लागत नाही. हे बघा किती छान दिसते, दिसायला सुंदर. राईस संग खा किंवा भाकरी संग खा, मस्त लागतं. टेस्टी एकदम आहे, यम्मी टम्मी. तर आपण आता सर्व करण्यासाठी घेऊया. हे बघा माझं हे वांगं, तवा फ्राय वांगं किती छान दिसतंय बघा. दिसायला सुंदर दिसत, एवढं दिसायला सुंदर आहे तेवढंच खायला पण टेस्टी आहे. एकदम छान झालं, रुचकर लागतं. तुम्ही जर नॉनव्हेज कोण खात नसेल त्याला व्हेजचा पर्याय चांगला आहे. जसं आपण सुरमई फ्राय करतो ना, तशी एकदम फ्राय झालेलं आहे. फक्त टेस्ट वेगळी, तसंच दिसायला पण तसंच दिसतं. खरं चांगला पर्याय आहे हा. ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. हा रेसिपी जरी आवडली असेल माझे तर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला माझ्या लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. परत अशाच भेटू नवीन नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त राहा, हेल्दी खा, निरोगी राहा. धन्यवाद.